हरये नमः। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। सजयति सिन्दूरवदनो देमो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्वतमसां राशीं नाशयति विघ्नान्। ॐ नमः परमहंसास्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय। वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तन्नरसिंहमहं भजे। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते। त्वदीयेनावदानेन कथयिष्ये शुभाकथा। सकलकलकल्मषापहारिणी तापत्रयोन्मूलिनी विधवज्जनमनोहारिणी रम्या श्रीमद्भागवतग्रन्थान्तर्गतै यथा सम्पन्ने कथेयं प्रस्तूयते। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवन्दनम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ज्ञानेन योगेन च कर्मणा च भक्त्या च सर्वस्वसमर्पणेन आराधिताभ्यां श्रुतिमार्गदक्षैर्नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम्। सुरासुरासेवितपादपङ्कजा करे विराजत्कमनीयपुस्तका विदेष्टपत्नी कमलासनप्रिया सरस्वती नृत्यतु वाचि मे सदा। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलादनोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा
कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वन्दे नन्दव्रजस्त्रीणाम् आदरेणुमभीक्ष्णशः। यासां हरिकथोद्गीतं पुनाति भुवनत्रयम्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागम्। पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम्। उद्भवस्थितिसंहार कारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभम्। अतुलितबलधामं हेमशैलावदेहं धनुजवनकृशानुद्यानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातुजातं नमामि। ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती सा बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति। जया संगतीने च विराग झाला मनोदरीचा जडभास गेला। साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकेला। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदारदीक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मी ते करू। घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरून। प्रेमा वाहत मुक्त कंठ भरुनी नाही तुझे बंधन। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदना। महाक्षेत्र गोंदावले पुण्यभूमी तिथे सिद्धते ब्रह्मचैतन्य स्वामी। असा सद्गुरु लाभ झाला जयाला नमो दत्ता काका सदा त्वत्प्रदा। कदा वृंदारण्ये विमल यमुना तीरपुलिने चरन्तं गोविन्दं हलधर सुदामादिसहितम्। अये कृष्ण स्वामी मधुर मुरली वादन विभो प्रसीदेत्याक्रोशन् निमिषमिव नेष्यामि दिवसा।
पुंडलीकवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव वृंदावन विहारी लाल की राधा रानी की यमुना मैया की जय सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय सद्गुरु श्री चिन्मयानंद महाराज की जय सद्गुरु श्री वामनानंद स्वामी महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय नाम योगी श्री दत्ता भैया महाराज की जय ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव जय जय रघुवीर समर्थ नमो भगवते वासुदेवाय श्रीशुक उवाच अथ ब्रह्मात्मजैर्देवैः प्रजेशैरावृतो व्यगात् भवश्च भूतभव्येषो ययौ भूतगणैर्वृतः इन्द्रो मरुद्भिर्भगवान् आदित्यावसवेश्विनौ ऋभवोऽङ्गिरसो रुद्रा विश्वे साध्याश्च देवताः गन्धर्वाप्सरसो नागाः सिद्धचारणगुह्यकाः ऋषयपितरश्चैव सविद्याधरकिन्नराः द्वारकामुपसञ्जग्मुः सर्वे कृष्णदिदृक्षवः कुपुषायेन भगवान् नरलोकमनोरमः यशोवितेने लोकेषु सर्वलोकमलापम् तस्यां विभ्राजमानायां समृद्धायां महर्तिभिः यचक्षता वितृप्ताक्षाः कृष्णमद्भुतदर्शनं स्वर्गोद्यानोपगैर्माल्यैः छादयन्तो यदुत्तमम् गीर्भिश्चित्रपदार्थाभिः तुष्टुर्जगदीश्वरम् अकारण करुणावृणालय परब्रह्मचिन्मूर्ती सच्चिदानंद घन आनंदकंद परमात्मा श्रीकृष्ण चंद्रांच्या अतिदिव्य कथेमध्ये तल्लीन झालेले महात्मा शुकदेवजी महाराज गंगामय्याच्या पवित्र तीरावर राजर्षी सत्तम परीक्षितास वर्णन करतात. राजन, भगवंताची कथा जीवाच्या समस्त दुःखांचा परिहार करणारी अतिदिव्य अशी कथा आहे. कथा अंतःकरण के समस्त तापों को मिटाने वाली है. कथा सुख प्रदान करने वाली है. कथा हमें भगवान के दिव्य समाधि अवस्था तक ले जाने वाली है. राजन, श्रोता और वक्ता दोनों जब अंतःकरण पूर्वक एक निष्ठता से
नियमपूर्वक कथा का श्रवण करते हैं तब वह कथा भाव समाधि अवस्था तक ले जाती है। ऐसा कथा का सामर्थ्य है। राजा रे, द्वारकावासी सगळे भगवंताच्या सान्निध्यामध्ये अत्यंत आनंदाचा अनुभव करतात। भगवंताने आपल्या यदुकुळाच्या संहाराची व्यवस्था केलेली आहे। समोहम सर्वभूतेषु हे जे भगवान म्हणतात ते यासाठी आहे की कौरव दुष्ट आहेत आणि यादव आपले आहेत, भगवंताकडे हा भाव नाही आहे। यादवांच्या सुद्धा नाशाची व्यवस्था प्रभूंनी लावली आहे। भगवान विचार करतात आता आपलं कार्य जवळजवळ संपलेलं आहे। ब्रह्मादी देव, सनक सनंदन सनातन सनत कुमार, भगवान महादेव, देवराज इंद्र, द्वादशादित्य, अष्टवसु, अश्विनी कुमार, ऋभु, अंगिरस, एकादश रुद्र, साध्य, गंधर्व, अप्सरा, किन्नर, नाग, सिद्ध, चारण, हे सगळेजण मनुष्यासारखा वेश, मनोहर वेश धारण करून भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी द्वारकेमध्ये आलेले आहेत। ज्या भगवंतानी आपल्या श्री विग्रहानं तिन्ही लोकांमध्ये सर्व लोकांचं पापताप नाहीसं केलंय अशी कीर्ती पसरवली आहे, त्या श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी सगळेजण आले। सर्वैश्वर्य संपन्न अशा त्या दैदिप्यमान द्वारकानगरीमध्ये त्यांनी भगवंताचं मंगलमय दर्शन घेतलं। किती जरी पाहिलं त्यांना, किती जरी वेळा दर्शन घेतलं तरी सुद्धा नेत्र तृप्त होत नाही असा तो आहे। सगळ्या देवदेवतांनी भगवंताच्या श्री विग्रहावर स्वर्गातील उद्यानामधल्या फुलांचा सुंदर असा वर्षाव केला आणि सगळे देव हात जोडून भगवंताची स्तुती करू लागले। काय म्हणतात ते देव? नतास्मते नाथ पदारविंदम बुद्धींद्रिय प्राण मनोवचोभि यच्चिंत्यतेऽन्तर्हृदि भावयुक्तैः मुमुक्षुभिः कर्ममयोरुपाशा। देवा, आम्ही सर्वजण आपल्याला नमस्कार करतो आहोत, आम्ही सर्वजण आपल्या चरणी नतमस्तक होतो आहोत, आपल्या चरणारविंदाला आम्ही प्रणाम करतो आहोत। हे प्रभो, कर्मांच्या मोठ्या बंधनातून सुटण्याची इच्छा करणारे मुमुक्ष लोक अत्यंत भक्तीनं आपल्या हृदयामध्ये ज्या तुमचं चिंतन करीत असतात, ज्या चरणकमलांचं चिंतन करीत असतात, त्या चरणकमलांना आम्ही बुद्धी, इंद्रिय, प्राण आणि मन आणि वाणी ते सर्वांनी नमस्कार करतो। प्रभो, आपण मायेच्या गुणांमध्ये राहून या अचिंत्य नामरूपात्मक प्रपंचाची त्रिगुणमय मायेनं व्यक्तरूपामध्ये उत्पत्ती, पालन आणि संहार आपल्यामध्ये करता, पण एवढं करूनही आपण लिप्त होत नाही। तुकाराम महाराजांनी संतांचं लक्षण सांगताना म्हटलंय, सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे। त्या ठिकाणी पद्मपत्र मीमांबसा, पाण्यामध्ये राहतं पण कमळ पाण्यामध्ये असून सुद्धा नसल्यासारखं आहे। पद्मपत्र मीमांबसा,
संतांचं लक्षण आहे महाराज. देवा, आपण सगळ्या दोषांपासून मुक्त आहात आणि कोणत्याही प्रकारचं आवरण नसलेले आपल्या अखंड स्वरूपभूत परमानंदामध्ये आपण निमग्न असता. हे ईड्य म्हणजे स्तुती करण्याला योग्य. भगवती लक्ष्मी आपल्या वक्षस्थळावरील कोमेजलेल्या वनमालेचा मत्सर करीत असते, तरी सुद्धा त्याची पर्वा न करता भक्तांनी या माळेनं केलेल्या पूजेचा जे स्वीकार करतात ते आपले चरण नेहमी आमच्या विषय वासना जाळण्यासाठी अग्निस्वरूप होत. देवा, त्रैलोक्यातील पापांच्या राशी धुवून टाकण्यासाठी 2 पवित्र नद्या समर्थ आहेत. एक, आपल्या चरणांच्या पासून आपले चरण धुतल्यानंतर वाहणारी गंगा नदी, आणि दुसरी आपल्या अमृतमय लीलांनी भरलेली कथा नदी, कथा गंगा, कथा सरिता. या 2 नद्या त्रैलोक्याला पावन करतात. आणि म्हणून प्रभू, आश्रमधर्म पाळणारे लोक कानांनी आपल्या कथा नदीमध्ये आणि शरीरांनी गंगा नदीमध्ये बुडी मारून दोन्ही तीर्थांचं सेवन करतात. फार सुंदर भाव. यानंतर ब्रह्मदेवानं म्हटलं, प्रभू, आम्ही सर्वांनी आपल्याला प्रार्थना केली होती की आता पृथ्वीवरचा दुष्टांचा भार दूर करा. ते काम आपलं आता पूर्ण झालेलं आहे. सगळीकडे धर्माची संस्थापना झाली आहे. 10 दिशांना लोकांचे दोष दूर करणारी आपली कीर्ती पसरली आहे. आपण अनेक लीला यदुवंशामध्ये अवताराला येऊन केल्या. देवा, जे लोक आपल्या या दिव्य लीलांचं श्रवण कीर्तन कलियुगामध्ये करतील ती अज्ञानरूप अंधकाराच्या पलीकडे सहज निघून जातील. प्रभू, आता आपलं इथलं कार्य संपलेलं आहे आणि आपल्याला अवताराला येऊन 125 वर्ष झालेली. यदुवंशे अवतीर्णस्य भवत पुरुषोत्तम शरच्छतं व्यतीताय 25 प्रभो. भगवान श्रीकृष्णांचा अवतार हा 125 वर्षांचा आहे. 11.5 वर्ष गोकुळेत राहिले, 13.5 वर्ष मथुरेत राहिले आणि 100 वर्ष प्रभू द्वारकेमध्ये राहिले. 3 टप्पे आहेत भगवंताच्या अवतार लीलांचे. हे जगदाधार आता कोणतंच कार्य शिल्लक राहिलेलं नाहीये. आणि आपले कुळ सुद्धा ब्राह्मणांच्या शापामुळे जवळजवळ नष्टच होत आलेलं आहे. म्हणून वैकुंठनाथ, आता आपण आपल्या परमधामाला परत यावं. ततस्वधाम परम विश्वस्व यदि मन्यसे सलोकान् लोकपालान्नः पाहि वैकुंठ किंकरा. देवा, आपण आता वैकुंठाला परत या आणि आम्हा सर्व लोकांच्यावर कृपा करा. वैकुंठातले सगळे भक्त आपली प्रतीक्षा करत आहेत. भगवान श्रीकृष्णाने सगळं ऐकल्यानंतर म्हटलं, ब्रह्मदेवा, तुम्ही म्हणालात ते मी अगोदरच ठरवलेलं आहे. आता सगळं कार्य माझं पूर्ण झालंय. पृथ्वीवरचा भार दूर झालेला आहे. या यदूचा वंश नष्ट न करताच मी जर निघून गेलो तर मर्यादेचं उल्लंघन करून या जगाचा संहार करतील. आता या यदुवंशाच्या नाशाला आरंभ झालाय. या वंशाचा पूर्ण नाश झाला की मग मी स्वतः मला परत येईन. सगळे देव भगवंताला प्रणाम करून आपापल्या धामाकडे निघून जातात. यानंतर द्वारका नगरीमध्ये अपशकून होऊ लागले. यदुवंशातले सगळे मोठे थोर मोठे सगळे लोक भगवान श्रीकृष्णांच्याकडे आले. तेव्हा त्यांनी त्यांना असं सांगितलं की आता जिकडे तिकडे
अपशकून होत आहेत. ब्राह्मणांनी आपल्या वंशाला दिलेला शाप टाळणं कठीण आहे. मग सज्जन हो, आपल्याला जर जगायचं असेल तर आपण इथे राहू नये. आता उशीर करू नका, आपण आजच परमपवित्र अशा प्रवास क्षेत्राला जाऊया. सोमनाथ क्षेत्री आपण जाऊया. आपण या पवित्र सोमनाथ क्षेत्रामध्ये जाऊ, जिथे दक्ष शापानं शापित असलेल्या चंद्राला शापमुक्ती मिळाली. तिथे जाऊन देवांचं पूजन, पितरांचं तर्पण करू, ब्राह्मणांचं पूजन करू, ब्राह्मणांना उत्तमोत्तम पक्वान्नानं भोजन घालू. तिथे आपण सत्पात्र ब्राह्मणांना पूर्ण श्रद्धेनं मोठी दानदक्षिणा देऊ. आणि या दानांनी जसं नौकेनं समुद्र पार करावा, त्याप्रमाणे या दानांच्या साह्याने आपण संकट पार करून जाऊ. भगवंताची आज्ञा झाली आणि सारे यादव आपापल्या रथावर बसून प्रवास क्षेत्राच्या ठिकाणी जायला निघाले. राजन, हे सगळं पाहिलं उद्धवजींनी. उद्धव भगवान श्रीकृष्णांचे एकांत भक्त आहेत. आणि उद्धव धावत धावत भगवंताकडे आले आणि उद्धवानं प्रभूंना म्हटलं, देवा मी ऐकलं ते खरं आहे, आपण आता निजधामाला जाणार आहात. देवा मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्या चरणकमलांना सोडणार नाही. ना हंतवांग्री कमल क्षणार्धमपि केशव त्यक्तुम समुत्सहेनाथ स्वधाम नय मामपि. हे केशवा, आपल्या चरणकमलांना मी अर्ध्या क्षणासाठी तो सोडू शकत नाही. म्हणून देवा तुम्हाला जायचं असेल, मी तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही, मला सुद्धा बरोबर न्यावं लागेल. हे देवा, आपली लीला माणसांसाठी परम मंगल आहे आणि कानांना अमृत स्वरूप आहे. ज्याला एक वेळ तिची लज्जत लागते, ज्याला एक वेळ तिची गोडी लागते, मनामध्ये नंतर तो कोणत्याही वस्तूची इच्छा शिल्लक ठेवत नाही. आणि देवा, आम्ही तर सदैव आपल्या बरोबर असतो. झोपणं, बसणं, हिंडणं, फिरणं, स्नान, खेळ, भोजन. आपण आपले प्रियतम आत्मा आहात. उच्चिष्ट भोजनोदास आहात, तव मायांजयमयी. देवा, आम्ही आपले सेवक आहोत. आपल्या उच्चिष्टाचा प्रसाद सेवन करून आम्ही राहणारे आहोत. म्हणून आपल्या मायेवर आम्ही अवश्य विजय मिळवू शकू. देवा, मी आपल्याला जाऊ देणार नाही. भगवंताने म्हटलं, उद्धवा असा वेडेपणा करू नको. सर, या जगाचा नियम आहे, इथे कुणालाही एकट्याला जावं लागतं. इथे कुणालाही बरोबर घेऊन जाता येत नाही आणि कुणालाही बरोबर घेऊन येता येत नाही. आपल्या बरोबर काही नेता येत नाही. असं उदाहरण आहे का तुमच्याकडे? एखादं नागपूरमध्ये एखादा मनुष्य गेलाय आणि वरच्या प्रवासासाठी त्याने एखादं कोरो चेकबुक नेलंय आपल्या बरोबर, एखादं 500च्या नोटाचं बंडल नेलंय, वरती खर्चायला लागलं तर नाही महाराज, काही बरोबर नेता येणार नाही. धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वार जने श्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. आपण जे काही धन दौलत जमीन जुमला काय मिळवलेलं आहे, सगळं इथेच राहणार आहे. अर्धांगिणी आपण जिला म्हणतो, ती अर्धांगिणी सुद्धा आपल्या बरोबर फक्त दारापर्यंत येणार आहे. आपण आयुष्यभर ज्यांना माझे माझे लोक म्हणतो, ते लोक आपल्या बरोबर फक्त स्मशानापर्यंत येणार आहेत. आणि ज्या देहाला आपण आपलं जवळच समजतो,
तो देह सुद्धा आपल्याबरोबर फक्त चितेपर्यंत येणार आहे. त्यानंतर देहाची आपली सुद्धा संगत सुटणार आहे. उद्धवा, इथून जाताना आपल्याला बरोबर फक्त एक आपलं कर्म नेता येतं. कर्म अकर्म तुम्ही काय कराल ते, बाकी बरोबर काही नेता येत नाही. कर्मानुगो गच्छति जीव एका. ते सिकंदरची गोष्ट आहे बघा. जगत जेता सिकंदर, सगळं जग पादाक्रांत केलं, सगळं जग जिंकलं आणि जगातल्या उत्तमोत्तम वस्तूंचं संग्रहालय त्यानं केलं, म्युझियम केलं, उत्तम वस्तू संग्रहित केल्या. एके दिवशी तो विचार करत बसलाय, आज माझ्याकडे काय नाही, जगातल्या उत्तमोत्तम वस्तू सगळ्या माझ्याकडे आहेत. मग जरा थोडीशी यादी करावी, याच्यातलं आपल्याला बरोबर काय नेता येणार आहे. कागद पेन घेऊन बसला सिकंदर. पण महाराज आश्चर्य, त्याला एकही नाव कागदावर लिहिता आलं नाही. एवढ्या मोठ्या वस्तू माझ्याकडे आहेत, पण याच्यातलं एकही माझ्या बरोबर येणार नाही. मी ज्याच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले, पराक्रमाने सगळं मिळवलं, ते सगळं इथे राहणार. सिकंदराला वाईट वाटलं आणि त्यानं त्या कागदावर आपलं विल मृत्यूपत्र लिहिलं आणि त्या मृत्यूपत्रात नमूद केलं, जेव्हा माझा मृत्यू होईल आणि माझी अंत्ययात्रा निघेल तेव्हा माझे 2 हात असे मोकळे ठेवा आणि मी यातून जगाला संदेश देईन की मी एवढा जगत जेता आहे, पण मला रिकाम्या हातानं जावं लागतंय. बरोबर फक्त आपल्याला एकच गोष्ट नेता येते, जे आपण पापपुण्य करू, जे कर्म करू, ते बरोबर नेता येते. पंचदशिकारांनी म्हटलंय की मनुष्य कुठेही जरी गेला, इहलोकात परलोकात, तरी त्याचं जे प्रारब्ध कर्म आहे ते त्याला सोडत नाही, ते त्याच्या बरोबर असतं. सुंदर दृष्टांत दिलाय पंचदशिकारांनी. 1000 गायी आहेत आणि त्या 1000 गायींमध्ये देशी गायीचं वासरू जे आहे ना, ते फक्त आपल्या आईकडेच जात असतं, ते इतर कोणत्या गायीकडे जात नाही. देशी गायीच्या वासराची विशेषता आहे. संकरित गायीचं वासरू कोणाकडेही जाऊ शकतं, पण देशी गायीचं वासरू 1000 गायी असू द्या, त्याच्यामध्ये आपली आई जी आहे तिच्याकडेच ते जाणार. तसं कर्म आहे ना माणसाचं, ते ज्याचं त्याचं आहे, ते ज्याचं त्याच्याकडेच जाणार, ते कर्म दुसऱ्याकडे जाणार नाही. आणि म्हणून राजा रे, मनुष्यानं जन्मापासून मरेपर्यंत असं काही कर्म करावं की जेणेकरून आपल्याला जात असताना, या जगाचा निरोप घेत असताना समाधानानं आपल्याला निरोप घेता यावा. कबीर महाराजांनी सुंदर वर्णन केलंय. कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा जब हम पैदा हुए, जग हसे हम रोए. जेव्हा मुलाचा जन्म होतो, मुलगा होतो, तेव्हा सगळे लोक आनंदोत्सव साजरा करतात. महाराज पेढा घ्या, नातू झाला, मुलगा झाला. कबीरा जब हम पैदा हुए, जग हसे हम रोए. मनुष्यानं जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत थोडंसं जे आयुष्य आहे ना, या काळामध्ये काय करावं. ऐसी करणी कर चलो, ऐसी करणी कर चलो, हम हसे जग रोए. चदरिया चदरिया झीनी रे झीनी, केरा नाम रस भीनी. चदरिया झीनी रे झीनी, रस भीनी. चदरिया झीनी रे झीनी.
ध्रुव प्रह्लाद सुदामाने ओढी, ध्रुव प्रह्लाद सुदामाने ओढी, दिन दिन मैली केली. 9-10 मास पुनन को लागे, 9-10 मास पुनन को लागे, दिन दिन मैली केली. हे राम नाम रस जीने चलिया, जीने रे जीने. हे राम नाम रस जीने चलिया, जीने रे जीने. उद्धवा, मी तर तुझ्यावर मोठी जबाबदारी सोडून जाणार आहे. मी गेल्यानंतर सगळ्या लोकांचा उद्धार करायचं काम तुला करायचं आहे. उद्धवा, मी या पृथ्वीचा त्याग केल्यानंतर तू इथं राहू नकोस. कारण कलियुगामध्ये बहुतेक लोकांची रुची अधर्माकडेच राहील. म्हणून तू आपले आप्त स्वजन, भाऊबंध, स्नेह संबंध हे सगळं सोडून दे आणि अनन्य प्रेमानं माझ्या ठाई आपलं मन लावून समदृष्टीने या पृथ्वीवर विहार कर. उद्धवा, अरे या जगामध्ये मन, वाणी, डोळे, कान इत्यादी इंद्रियाने जे काही अनुभवलं जातं ते सगळं नाशवान आहे. मनाचा कल्पना विलास आहे. आणि म्हणून ही सगळी माया आहे असं तू समज. सृष्टी 2 प्रकारची असते, एक ईशकृत सृष्टी आणि एक जीवकृत सृष्टी. ईशकृत सृष्टी म्हणजे भगवंतांनी निर्माण केलेली आहे, आणि जीवकृत सृष्टी माझी गाडी, माझा बंगला, माझी आई, माझी पत्नी, माझा मुलगा, माझं धन, माझी गाय, हे जे जीव माझं माझं म्हणून हे जे आपल्या अवतीभोवती वलय तयार करतो ना, या वलयाला जीवकृत सृष्टी असं म्हणतात. वस्तुतः खरी नाही आहे. मला सांगा की डोळे झाकल्यानंतर या जगाचा आणि आपला काय संबंध राहतो? रोज आपण गाढ झोपतो, झोपल्यानंतर जगाचा आणि आपला काही संबंध राहतो का? सम्मीलने नयनयोर नाही किंचिदस्ती. एकदा डोळे मिटले, राम म्हटलं, काय आपला संबंध आहे जगाशी? सम्मीलने नयनयोर नाही किंचिदस्ती. उद्धवा, अरे ज्या पुरुषाचं मन एकाग्र नसतं त्याला वस्तू पुष्कळ आहेत असा भ्रम होतो, आणि अनेकत्वाचा भ्रम झाल्यामुळे गुणदोष दिसू लागतात. आणि ज्याची बुद्धी गुणदोषांनी युक्त असते, उद्धवा, त्याच्यासाठी कर्म अकर्म विकर्म असा भेद असतो रे. आणि म्हणून तू काय कर, अगोदर आपली सगळी इंद्रिय आणि मन ताब्यामध्ये ठेव. हे सगळं जग आपल्या आत्म्यामध्येच पसरलेलं आहे, आणि तो आत्मा आणि परमात्मा एकरूपच आहेत असा अनुभव घे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनजैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. पंडित कोणाला म्हणावं? पंडा बुद्धी येशाम ते पंडिताः, ज्यांची बुद्धी प्रगल्भ आहे त्यांना पंडित म्हणतात. राजन, जगामध्ये जे जे काही आहे ना ते सगळं भगवत स्वरूप आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. उद्धवा, तू शब्दज्ञान आणि अनुभव यांनी चांगल्या रीतीने संपन्न होऊन आपल्या आत्म्याचा अनुभवामध्येच आनंदमग्न होशील, आणि सगळं शरीर धारण करणाऱ्याचा आत्मा होऊन राहशील.
आणि असं झाल्यानंतर कुठलंही विघ्न आलं तरी सुद्धा तू दुःखी होणार नाहीस. भगवंताने सुखी जीवनाचा फार यशस्वी मार्ग उद्धवाला, प्रशस्त मार्ग उद्धवाला दाखविला. हे सगळं जीवनामध्ये अंगीकारणं किंवा जीवनामध्ये आणणं, आचरणात आणणं फार कठीण आहे. तरी सुद्धा शनै शनै रूपरमेत बुद्ध्याधृती गृहीतया, हळूहळू आपण आपल्या जीवनामध्ये या पद्धतीचा विचार करणं गरजेचं आहे. कधीतरी एकांतामध्ये बसून आपण असा विचार करावा, आपलं काय आहे. आणि हे बघा, जे आपलं आहे ना ते आपल्या बरोबर सदैव असणार आहे. मग विचार करा, आपल्या बरोबर येणारा काय आहे? काहीच असणार नाही. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रिघा देवासी. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे बरे, हे तो संपत्तीचे वारे, साचोकारे जाईन. आयुष्य जात आहे काळ जपत से महा, स्वहिताचा घोर वाहा, स्वहिताचा घोर वाहा. त्याने रहा श्री हरीच्या, त्याने रहा श्री हरीच्या. धनदारा पुत्र धनदारा पुत्र धनदारा पुत्र त्याने रहा श्री हरीच्या, श्री हरीच्या. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. भगवंताने अप्रतिम उपदेश केलाय उद्धवांना. उद्धवा, अरे जो मनुष्य गुण दोष बुद्धीच्या पलीकडे जातो ना, तो लहान मुलांप्रमाणे सदोष म्हणून निश्चित कर्म टाकून देत नाही किंवा गुणबुद्धीनं विहित कर्म करत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले, विधी ते पाळीत निषेधाते गाळीत, मज देवोनी जाळीत कर्म फळे. ज्यानं श्रुतीच्या तात्पर्याचं यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेतलं, त्याचा अनुभव घेतला, तो सगळ्या प्राण्यांचा अकारण मित्र होतो आणि त्याच्या वृत्ती नेहमी शांत राहतात. आणि या सगळ्या दृश्य विश्वाला तो माझं स्वरूप समजतो आणि त्याच्यामुळे जन्म मृत्यू त्याच्या ठाई असत नाही. उद्धवानं म्हटलं, देवा आपण योगेश्वर, सगळ्या योगांचे आधार आहात, योग स्वरूप आहात. आपण माझ्या परमकल्याणासाठी मला हा निवृत्ती धर्माचा अर्थात संन्यासरूप असा त्यागाचा उपदेश केलाय. परंतु हे देवा, अरे जे लोक विषयांमध्येच गुरफटलेले आहेत, त्यांना विषय भोगांचा त्याग करणं अत्यंत कठीण आहे. आणि त्यात सुद्धा जे लोक आपल्यापासून विन्मुख आहेत, त्यांना तर हे असा त्याग करणं सर्वतैव अशक्य आहे. देवा, मी सुद्धा आपल्या मायेनं रचलेला देह आणि देहाशी संबंधित मी आणि माझं या मिथ्या कल्पनेनं प्रापंचिक वस्तूमध्ये बुडून गेलेलं आहे. म्हणून देवा, आपण मला संन्यासाचा जो उपदेश केलाय त्याचं स्वरूप आपल्या सेवकाला अशा प्रकारानं समजावून सांगा की मी सहजपणानं ते आचरू शकेन. देवा, मी आपल्याला शरण आलेलो आहे. उद्धवानं फार महत्वाचा प्रश्न केला.
मनुष्याला दुःख जे भोगावं लागतं ना, ते अहंत्व आणि ममत्व या दोनच गोष्टीमुळे भोगावं लागतं. मी आणि माझं. मी कुठे दुखावला गेला दुःख होतो, आणि ज्याला आपण माझं माझं म्हणतो त्याला काही अपाय झाला दुःख होतो. देवा असं मला सांगा की मी आणि माझं या दोन गोष्टीच्या पलीकडे मनुष्य कसा जाईल? उद्धवाचा दिव्य प्रश्न ऐकला. मी कधीतरी बोलून गेलो होतो की 3 प्रश्नांनी जगाचं कल्याण केलेलं आहे. एक अर्जुनाचा प्रश्न, एक परीक्षितांचा प्रश्न आणि एक उद्धवांचा प्रश्न. भगवंताला उद्धवाने हा प्रश्न केल्यानंतर भगवान श्रीकृष्णचंद्र अप्रतिम असा उपदेश करू लागले. या उपदेशाला उद्धव गीता असं म्हणतात. काय म्हणतात भगवान? प्रायेण मनुजा लोके लोकतत्व विचक्षण समुद्धरन्ति आत्मानं आत्मनेव शुभाशया. उद्धवा, जगामध्ये जे लोक व्यवहारात चतुर आहेत ना, ते चित्तातल्या अशुभ वासनांपासून बहुधा स्वतःचा उद्धार करून घेतात. मी अनेक प्राणी निर्माण केले, पण त्या सगळ्यांमध्ये मला मनुष्यच अत्यंत प्रिय आहे. कारण या मनुष्य शरीरामध्ये एकाग्रचित्त मनुष्य माझा अनुभव घेऊ शकतो. बाकीच्या शरीरात तुम्ही जाल तर अशी आपल्याला उपासना करता येणार नाही, असं नाम घेता येणार नाही, अशी कथा ऐकता येणार नाही, असा आनंद सोहळा नाही करता येणार. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर धारे चिरापणे. याच मानवी शरीरानं आपल्याला एर धारा चुकवता येणार आहेत. जन्म मरणाच्या एर धारा. अनादी कालापासून हा जीव ज्या जन्म मरण दुःखरूप परंपरेमध्ये भरडतो आहे, या दुःखरूप परंपरेचा नाश फक्त या मानवी शरीरानंच करता येणार आहे. म्हणून बाकी सगळ्या शरीरांच्या मध्ये मानवी शरीराला फार महत्त्व दिलेलं आहे. माणसापेक्षा काही शरीर खूप बलवान असतील. घोडा झालं, बैल झालं, एखादा अडदाण रेडा झालं, किती बलदंड आहेत माणसापेक्षा. माणसापेक्षा तीक्ष्ण दृष्टी असलेले पुष्कळ प्राणी असतील. घार आहे, गिधाड आहे, तीक्ष्ण दृष्टी आहे. माणसापेक्षा तीक्ष्ण श्रवण शक्ती असणारे प्राणी जगात पुष्कळ आहेत. कुत्रा, मांजर वगैरे यांची श्रवण शक्ती माणसापेक्षा कितीतरी तीक्ष्ण असते. पण असं जरी असलं तरी सुद्धा मानवी शरीरासारखं दुसरं शरीर नाहीये. हे शरीरच फक्त एकमेव भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतं. म्हणून समर्थाने म्हटलंय, दासबोधात आरंभालाच म्हटलंय, धन्य धन्य हा नरदे हो येथील पूर्वता पहा हो. नरदे धन्य. भगवंताने म्हटलं, उद्धवा, या जगामध्ये प्रत्येक वस्तूतून आपण चांगला गुण कसा घ्यावा याचं एक कसब आपल्याला जमलं पाहिजे. जगामध्ये संपूर्ण टाकावं असं काहीच नसतं. फक्त त्याच्यातून काय घ्यायचंय हे घेण्यासाठी आपली बुद्धी तशी चतुर पाहिजे. उद्धवा, मी तुला एक इतिहास सांगतो, एक कथाभाग सांगतो. भगवान दत्तात्रय अवधूत आणि आमचे पूर्वज यदू महाराज त्यांचा संवाद आहे. एकदा यदू राजा वनातून असा चाललेला होता आणि एका झाडाखाली भगवान दत्तप्रभू आपल्या आत्मानंदामध्ये निमग्न बसलेले पाहिले.
चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. हे बघा, मनुष्य सुखी का दुःखी हे त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर कळत. संपूर्ण सुखी कोण आहे यासाठी समर्थांना म्हणावं लागलं, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जगामध्ये संपूर्ण सुखी असा कोणी दिसत नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया प्रजा दुखिया, जोगी को दुख दुनिया रे. प्रत्येक जण बाहेरून किती जरी सांगत असला मी फार सुखी आहे, तरी सुद्धा आत क्रंदन चाललेलं आहे, काहीतरी दुःख आहे. एक महापुरुष, साधू महात्मा, संत महात्मा जर सोडला तर महाराज बाकी सगळ्यांच्याकडे दुःखाचा काही ना काही भाग आहेच आहे. साधू पुरुष मात्र याच्या पलीकडे असतो. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी, संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिरमतेन, भक्तिमान मे प्रियो नरः. शीतोष्ण सुखोदकेषु यो मद भक्त समे प्रिया, यो न रुष्यति न द्वेष्टि, न शोचति न कांक्षति, शुभाशुभ परित्यागी, भक्तिमान्य समे प्रियः. महात्मा आनंदी असतो, स्वच्छंदी असतो. राजाने विचारलं दत्तप्रभूंना, महाराज तुमच्या या आत्मानंदाचं रहस्य काय? आपण काही कर्म तर करीत नाही, तरी आपल्याला चतुर्बुद्धी कुठून प्राप्त झाली, जिच्यामुळे आपण विद्वान असूनही लहान मुलासारखं जगात वावरत आहात. लहान मुलं जसं निरागस असतं ना, मान अपमान याचा विचार करत नसतं ना, तसं आपलं मन दिसतंय. महाराज आपण कर्म करण्यासाठी समर्थ आहात, विद्वान आहात, निपुण आहात, सुंदर आहात, अमृतमधुर बोलणारे आहात, तरी सुद्धा आपण वेडा, उन्मत्त किंवा पिशाच यांच्यासारखे राहता, काही करत नाही, काही इच्छित नाही. जगातले अधिकांश लोक लोभरूपी वनव्यामध्ये होरपळत असतात, पण आपल्याला त्याची झळ लागलेली नाही. महाराज आपण या आनंदाचं रहस्य सांगा. शुकदेव म्हणतात, राजन याप्रमाणे विचारल्यानंतर भगवान दत्तप्रभू यदुराजाला बोलू लागले, संति मे गुरवो राजन भवो बुद्धिपाश्रिता, यतो बुद्धिमुपादाय मुक्तोटामी हतां शृणु. राजा, अरे मी जगामध्ये सर्वत्र संचार करतो, कुठे एका ठिकाणी राहत नाही. साधू जो असतो ना, तो साधू फिरता भला, साधूने एका ठिकाणी राहू नये, सतत भ्रमण करत राहावं. फिरलं नाही, फिरवलं नाही तर त्या ठिकाणी नाश होतो, काम बिघडतं. तव्यावर भाकरी टाकली आणि ती फिरवली नाही, भाकरी करपते. उत्तम सुलक्षणी घोडा आहे, पण तो घोडा कायम बांधून ठेवला, त्या घोड्याला कधी रपेट मारली नाही, त्याच्यावर कधी फिरलं नाही, घोडा बिघडतो. आणि साधू एका ठिकाणी वस्तीला राहिला ना कायमचा, तर त्या ठिकाणी साधू ठीक राहत नाही. साधून सदैव फिरत राहावं. राजा,
अरे मी जगामध्ये संचार करत असताना अनेक गोष्टी पाहिल्यात आणि ज्या ज्या गोष्टी पाहिल्यात त्या त्या गोष्टींच्याकडून मी चांगला गुण घेतलाय आणि मी त्यांना गुरु केले. मी एकूण 24 जणांना गुरु केले. भगवान दत्तात्रेयांचे 24 गुरु आहेत. कोणाकोणाला गुरु केलं? पृथ्वी वायुर आकाशो मापोग्न चंद्रमा रवी कपोतो जगर सिंधु पतंगो मधुकृत गजः मधुहारिणो मीनः पिंगला कुरुरोर्भकः कुमारी शरकृत सर्प पूर्णनाभिस्तुपेशकृत एते मे गुरुभो राजंश चतुर्विंशति राश्रिताः. यादीच दिली 24 गुरूंची. आता पहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये हा उत्पन्न होईल ना, एवढे गुरु करता येतात का? बरेच लोक विचारतात आम्हाला, महाराज गुरु बदलता येतात का? गुरु करता इतके गुरु करता येतात का? अगोदर गुरु करणं म्हणजे काय ही संकल्पना समजून घेतली पाहिजे.